तर मित्रांनो, आपण आता कुंभमेळ्यामध्ये बघा आणि आता सायंकाळचे 7 वाजले बघा. आता अंधार पडण्याची वेळ झालेली आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी परिस्थिती या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये बघा. आणि गर्दी खूप कमी झालेली बघा. मागच्या वेळेस खूप गर्दी होती या टायमाला या ठिकाणी, पण नंतर 2-3 तारखेनंतर गर्दी कमी झालेली बघा. आणि बघू शकता तुम्ही सगळा रस्ता खाली. आणि या साईडला बघा, इकडं कुंभमेळा लागलेला होतो आणि आता ते सगळं टेंट वगैरे, लोकांचे आश्रम आखाडे वगैरे चालले बघा या ठिकाणून. आणि आता खूप गर्दी कमी झालेली आहे. पहिल्यासारखी रौनक, पहिल्यासारखी मजा आता नाही आहे. तर चला आता आपण आणखीन इकडं पुढं जाऊन बघू काय परिस्थिती या ठिकाणी. तर मित्रांनो, आपल्याला या रस्त्याने जायचं बघा. तिकडं समोर संगम घाट आहे आणि तुम्ही समोर बघू शकता किती लाईटिंग वगैरे तिथं नदीच्या काठावरती लावलेली बघा. आणि असं समोर गेलं का आणि इकडं टर्न मारला की लगेच तिथं संगम येतो बघा. आणि इकडं समोर बघा ते रेल्वे ब्रिज आहे पलीकडं. आणि इकडं बघा मित्रांनो, मागच्या हप्त्यामध्ये इतकी गर्दी होती बघा. 30 तारखेपर्यंत या ठिकाणी खूप गर्दी होती आणि आजूबाजूला सगळे नागा साधू राहत होते बघा. सगळे नागा साधूच्या कुट्या होत्या या रस्त्याने बघा, या ब्रिज खाली. आता ती निघून गेली, सगळं खाली झालं बघा. आता गर्दी आता फक्त संगमकडे घाटाकडे गर्दी आहे. लोक फक्त स्नान करण्यासाठी येतात आणि निघून जातात. आणि इकडं मेळ्यामध्ये आता कमी हे राहिलं बघा, कमी गर्दी. तर चला आता आपण तिकडं नदीच्या काठावरती जाऊ, संगमकडे जाऊ आणि तिकडं बघू काय परिस्थिती काय नाही. तिकडं खूप छान दृश्य दिसेल बघा आपल्याला. आता लाईटिंग वगैरे लागली असेल संध्याकाळच्या टायमाला, तर खूप सुंदर दिसेल बघा आपल्याला. तर मित्रांनो, या लाईनला बघा खूप गर्दी आहे, या गल्लीमध्ये खूप गर्दी बघा. आणि इथं समोर बघा एक नागा साधू बसलेला आहे या ठिकाणी. आणि नागा साधू पण भरपूर होते बघा. आता कोणी नाही, फक्त 2-4 ठिकाणी. आणि आता आपण हे संगमकडे चाललो आणि संगमच्या परिसरामध्येच गर्दी बघा. तर मित्रांनो, या इकडे बघा समोर आग लागलेली आहे आणि धूर निघू लागला बघा. आणि मी वापस आलो. या लाईनलाच आपलं आश्रम बघा गंगाखेडचं, त्यामुळं मी वापस आलो ते बघण्यासाठी. पण आग तिकडं दूर आहे बघा, ते रेल्वे ब्रिजकडे बघा. आणि आपला आश्रम इकडं समोरच आहे रस्त्यावरती. तर काही अडचण नाही, काही घाबरण्याचं कारण नाही बघा. लाईट बंद केली आता या सेक्टरमधली. शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असेल बहुतेक ती, त्यामुळं लाईट बंद केली सगळी. तर मित्रांनो, ही अग्निशमन दलाची गाडी आली बघा आता आगीजवाला. आणि भरपूर पोलीसवाले, ॲम्ब्युलन्स, भरपूर गाड्या या ठिकाणी आलेल्या बघा. या सगळ्या रस्त्याने ॲम्ब्युलन्स आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आहे बघा. बघू शकता तुम्ही किती गाड्या या ठिकाणी आल्या बघा. 5 मिनिटात 5-50 गाड्या या ठिकाणी आल्या. या सगळ्या रस्त्याने गाड्या आहे बघा. आणि आग विजली तिकडं त्या ब्रिज खाली होती. किती गाड्या या अग्निशमन दलाच्या.
5 मिनटामध्ये 50 गाड्या आल्या बाबा इथं. हे बघा सगळ्या ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाची गाडी. तर मित्रांनो बघा सगळा रस्ता अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ॲम्ब्युलन्स वापस आ रही है, ऑल गुड है. तर चला आता संगमकडे जाऊ. किती गाड्या आल्या बाबा बाबा, काय व्यवस्था या ठिकाणी. 100 गाड्या असेल, या 100-200 असेल, पण कमी नसेल. सगळं सेक्टर ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांना लॉक झालं.